तहान लागल्यावर विहीर खणणे. नमस्कार. तुम्ही कधी तुमच्या जीवनात असा अनुभव घेतला आहे का की जेव्हा संकट आलं तेव्हा तुम्हाला वाटलं की अरे, मी हे काम आधी केलं असतं तर? आपण सर्वच जण परिणाम दिसल्यावर प्रतिक्रिया देतो, पण बुद्धिमान माणूस काय करतो? तो परिणाम दिसण्यापूर्वीच त्याची तयारी करतो. पण ही तयारी कधी सुरू करायची? संकट आल्यावर की संकट येण्याची शक्यता असताना? आज आपण असे एक प्राचीन सुभाषित पाहूयात जे दूरदृष्टी आणि वेळेचे महत्त्व याला महत्त्व देते. ते आपल्याला सांगते की आयुष्यात आग लागण्याची वाट पाहू नका. हे सुभाषित दूरदृष्टी आणि वेळेवर उपाययोजना यांचे महत्त्व स्पष्ट करते. चिंतनीया ही विपदाम आदावेव प्रतिक्रिया न कूपखननम युक्तम प्रदीप्ते वह्निना गृहे. चिंतनीया ही विपदाम, विपदा म्हणजे संकट. संकटातून सुटण्याचा विचार हा कधी करायचा तर आदादेव प्रतिक्रिया म्हणजे संकट येण्याच्या आधी त्या संकटातून सुटण्याचा विचार करावा, त्यासाठीची तयारी करावी. यासाठी उदाहरण दिले आहे. प्रदीप्ते वह्निना गृहे. वह्नी म्हणजे अग्नी. समजा घराला आग लागली तर ही आग लागल्यानंतर ती आग विझवण्यासाठी मग जर विहीर खणायला घेतली तर त्याचा उपयोग होईल का? म्हणून आपत्ती येण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असते. आदादेव म्हणजे आपत्ती येण्याच्या आधी, सुरुवातीलाच. इथे असा अर्थ अभिप्रेत आहे की कोणतीही समस्या ही मोठी झाल्यावर किंवा भलं मोठं संकट आपल्या समोर आल्यानंतर नाही, तर ती समस्या लहान असतानाच किंवा ती येण्याची शक्यता असतानाच आपण विचार करावा, तिच्याशी कसे लढावे याची तयारी करावी. तुम्ही तुमच्या कामाची अंतिम मुदत किंवा डेडलाईन पाळण्यासाठी काय करता? काम सुरुवातीपासूनच करता की अगदी डेडलाईन येईस तोपर्यंत पुढे ढकलता? यासाठी उदाहरण दिले आहे. न कूपखननम युक्तम प्रदीप्ते वह्निना गृहे म्हणजे घरात आग लागल्यानंतर मग विहीर खणायला घेणे योग्य नसते. आता इथे आग म्हणजे मोठे संकट किंवा मोठी हानी, आणि विहीर खणणे, कूप म्हणजे विहीर खणणे म्हणजे उशीर झाल्यानंतर, वेळ हातातून निघून गेल्यानंतर जर काही उपाय केला किंवा अनावश्यक कष्ट घेतले तर त्याचा काही उपयोग होईल का? तर नाही. जर तुमच्या घराला आग लागली असेल तर त्यावेळी तुम्हाला पाणी लागेल. त्यावेळी विहीर खणायला लागलात तर आग विझण्याऐवजी तुम्हीच त्यात जळून जाल. योग्य वेळी केलेला लहानसा उपाय सुद्धा चुकीच्या वेळी केलेल्या मोठ्या प्रयत्नापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. मित्रांनो, या सुभाषिताचा संदेश अगदी स्पष्ट आहे. कोणतीही विपत्ती मोठी झाल्यावर नव्हे, तर आपल्या हातात वेळ असताना, संधी असतानाच योग्य उपाययोजना करायला हवी. प्रतिक्रियावादी न होता सक्रिय व्हायला हवे. म्हणून आयुष्यात आग लागण्याची वाट पाहू नका. आजच ठरवा, तुमच्या जीवनात आग लागण्यापूर्वी तुम्ही कोणती विहीर खणून ठेवणार आहात, तुम्ही कोणती तयारी करून ठेवणार आहात? खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांशीही शेअर करा. त्यांनाही दूरदृष्टीचे महत्त्व समजू द्या.